तर भावांनो, कालपासून अचानक माझ्या बायकोने माझ्या संग बोलणं बंद केलेलं आहे. का बंद केलं, काय झालं हे मला अजूनही माहीत नाही. तर बघू काय झालं नेमकं, पुढं नक्की बघा. काय झालं बोल ना. लेकिन एक सेकंड. अगं सांग ना काय झालं. तू अशी शांत बसलं, मला काय समज नाही तुला काय झालं म्हणून. तर भावांनो, मॅडमचं शांत बसणं हे इतकं टेन्शन आहे आणि इतकं टेन्शनदायक असतं तर आपल्याला टेन्शन येतं का काय झालं असं आणि काय नाही. नेमकं चूक कोणाची आहे हेच कळत नाही. आपल्याकडून काय झालं, कसं झालं हे अजिबात कळत नाही. आणि हा प्रत्येक घरातला प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस मॅडम लोक शांत होऊन जातात त्यावेळेस आपणच टेन्शनमध्ये येऊन जातो का नेमकं ही शांतता कशाची आहे आणि नेमकं काय झालेलं आहे म्हणून. योगिता, हे योगिता, अरे काय झालंय तुला नेमकं? बोल ना. तुझं बोलणे नाही तर मला समजान कसं काय. चहा करून देऊ का? अरे बनवतो ना चहा कसा बसा. तू जो बनवलेला आहे तो नको, मी वेगळा बनवतो. मी तुला माझ्याकडून पाचतो चहा. हा, मग स्वयंपाकाला मदत करू का? नाही हो. तुला मॅगी बनवून खाऊ घालू का? नाही. मग मला सांग ना तू काय झालंय नेमकं. काय करा, कसं सांग, काही समजत नाही मला. तू जितकी शांत राहते तेवढं मला टेन्शन येतं. मला बोलत पण नाही नेमकं काय झालेलं आहे काही नाही. मी काल दिवसभर साडी घालेली होती, तुम्ही माझ्याकडे पाहिलं तरी का? अरे बाप रे, माझ्यात काय बदल आहे काय नाही हे तुम्ही पाहिलं तरी का माझ्याकडे? अरे बाप, तो प्रॉब्लेम हा आहे भावांनो. मॅडमने काल साडी घातलेली होती आणि मी नोटीस केलं नाही का मॅडमने काहीतरी आज नवीन यूज केलेली नवीन साडी घातलेली आहे. साडी तुमच्यासाठी घालेली होती आणि तुम्ही जर बघितलं नाही तर मग साडी घालून उपयोग काय बरं माझा? बाप रे, सॉरी. तर भावांनो, हा प्रॉब्लेम होता. मला केव्हाच समजणार नाही का काय झालंय मॅडमला. मॅडमने काल नवीन साडी घातली होती आणि माझं लक्ष नव्हतं. आता कामाच्या गडबडीत तुम्हाला पण माहिती आहे का आपलं लक्ष नसतं जात आणि आपण दुर्लक्ष करीत असतो. पण मॅडम, तुम्हाला मी आता सॉरी म्हणतो. तुम्ही हा राग सोडा. चुकून माझ्याकडून चुकी झाली आणि मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. तर भावांनो, तुमच्या घरी पण असंच होतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, असा सपोर्ट करा.